हा नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. थोडं डोकं फुटल्यासारखं झालं, रक्त निघालेलं, फोड फुटलाय. नाही, डोकं फोडलं तुमचं. डोकं फोडले मग शिवानी. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे बघा घरच्या हंतेमध्ये खोटं बोलते बघा. आणि हे चहामुळे फक्त मम्मीमुळे झालेले फोड माझे सगळे. याचा सगळा क्लेम मम्मीकडे. कारण मला मम्मी खूप चहा पाजते. 11:30 वाजता उठून चहा प्यायची सवय लागली. जोरात बोल ना. मी बोलते मग ते बघत आहेत म्हणून बोलायचं नाही म्हणते ती. आता तुम्हाला मी कॅमेरा फिरून दाखवतो आमच्याकडे कोण कोण आहे, कोण कोण नाही आहे. तुम्हाला पुढे दिसणच. पप्पा आवाज आला आता आवाज आला. हे बघा आवरून बिवरून सगळं निघलेलं आहे. फक्त जरा मेकअप करायचं बाकी राहिलं, ते आवरला मी. आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. चालू हे बघा मूड खराब. बोलायचं का तुला काही? मला का हिला तर तुम्ही ओळखता. इकडे बघ र. भंडार चालू होता. हे बघा मला सगळे ओळखतात. उदास आत्मा. हे बघा इकडे बघा, इकडे बघा. मला तर स्टार्टिंगलाच बघितलं आता. अरे इथं बड्डे तर लावा, अॅनिव्हर्सरी पाहिजे. बड्डे लावलेले चालतंय. मीच म्हणलं त्यांना, मी सांगितलं त्यांना की नका खर्च करू म्हणलं माझ्यासाठी. ते आणत होते सकाळी, म्हणलं की नाही. हां फोटो काढणं चालू आहे. पावभाजीमध्ये फुल प्लाझा. चला पटापटा सांगा काय ऑर्डर पाहिजे. जे तुला वाटत ते मेहमानानुसार. हां तो काय माझं काय जे देतात ते काय तुम्हाला घ्यायची. बरं एक काम करू आपण. एका मंचुरियन मध्ये 30 जण बसते. बघू आता सगळेजण एक एक मंचुरियन खाऊ. चला घरी सगळे एकच खाऊ ना. मग आता एका मंचुरियन मध्ये आम्ही एक पीस खाऊ. घरी गेल्यावर पुन्हा वहिनी स्वयंपाक करायला. आणि मम्मीच्या आवडीचा केक इकडे बघा. हे मम्मीच्या आवडीचा केक आहे आणि मम्मीलाच आवडलेला आहे. आणि फक्त मम्मीच खाणार आहे, मी नाही खाणार आहे भाऊ. पिवळा ड्रेस घातला ना म्हणून मॅचिंग झोपणं पडलं होतं मी पिवळा ड्रेस. मग सहा कसं काय? काय खायचं? केक साठी केक शॉपच्या बाहेर एक दोन किती तिथं भांडण चालू माहिती का? दोघं जण आम्हीच होतो. एक कॉम्प्युटर आमच्या म्हणजे केक घ्यायचं नाही म्हणून भांडणं चालू होते. पण एंडला विनर कोण झालं? हे फक्त मम्मीने केलेलं आहे. मम्मी ऐकत नाही. मम्मीने काय केलं, केक घेतला मुद्दा म्हणते. चला कोणाला द्यायचं का? आता नाही देणार ना. आता नाही द्यायचं. आता घे दे ना. हात लावा. हात लावू का? हात लावा इकडे. धन्यवाद. नंतर ओपन करा ना ओपन. आता काय करा ओपन करा ओपन. नंतर फोटो काढायचा का? आपण ऑर्डर देऊ आणि मग बघू काय. राधाकृष्ण मग मला माहिती तेच द्यायचं ॲनिव्हर्सरी आपल्या घरात. तुमच्या घरी मोठे खरंच. आमच्याकडले मोठे राधाकृष्ण. हे घरातला आवर नाही लावलं तुम्ही दुसऱ्या वेळेस. ड्रिल मशीन नाही आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही कुठं लावू शकत. तेव्हा कसं आहे. ही मला काय म्हणते माहिती का? आमचं एक पण कुठे काय कोणचे लावलेलं नाही. राधाकृष्ण भरपूर आहे. ते तुमच्या पोत्यात भरून ठेवले ते तुम्हाला द्या ना. कोणाच्या लग्नात अशी वाटून देत. आम्हीच ऑर्डर आले याला त्याला. हे देऊ देत नाही. हे काय ती देऊ देत नाही. ती रडती त्या फ्रेमच्या माझं. टाइमपास ना करू. केक कापाच आपल्याला. चला लवकर.
हा मला वाटलं त्यांच्या अंगावर गेलं ते. अरे संपलं ते खराब होत. याचा कार्यक्रमच झाला. हे दुसरं फुटलं माहिती आहे. हे दुसरं आहे माझ्या आयुष्यातलं दुसरं फुटलं आहे माझ्यासमोर. एकदा मम्मीच्या बड्डेला आलं तर केक फुटला. त्यानंतर हे जे कोणी बनवत असेल ना त्यांनी जास्त त्यांनी काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची माहिती का. एखादा जर खरंच बॉम्बाने फुटला असेल सुतळी बॉम्बाने तर अंगाची आवाज जयदेव 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 हो जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन. हम साथ साथ है. कसे गेले दादा 1 वर्ष? लय अवघड गेलं. लहानपणी आपण कोणाच तरी घरामध्ये फोटो काढले आपल्याच घरात नाही. मला वाटतं रेनीचा बड्डे होता. रेनी रडत होती आणि या असा केक कापलेला आहे आणि ते केक असा त्या फ्रेममध्ये असा मी खाली उभा आहे असा कपमध्ये डायरेक्ट आधीच वहिनी मिळली ते काय म्हणतात रिव्हील केलं. आता मी रिव्हील केलेलं असं तरी आम्ही फोडणार तरी आम्हाला अरे केकला हाता लावता तिथे इकडे हा खायचं पाहिजे. पॅकिंग वाटलं बाई उलट झालं इथे. डोळे खूप छान सिलेक्ट कोणी केली विचारा. काही नाही फक्त विचारलं होतं सॉरी कोणती सिलेक्ट करून. खूप छान आहे मस्त वाटलंय. थँक्यू. केक खाऊन जावा. नाही खाते गरम पाहिजे. हे बघा इकडे मम्मीचा केक इकडे यांचं काय चालू आहे बघा. सासू सोनला केक भरवते बघा. माय ही पण बदाम खायची. बदाम चोर बदाम चोर. अरे याच्यात शिळे पाकोड्या टाकल्या. लग्नातल्या बाकुड्या लग गया केक. नाही मायापासूनच करतो तिकडेच कर. मला केक नाही आवडला तो. एक केकची चॉईस फक्त मम्मीची होती. मम्मीने केक चॉईस करायला लावलाय. मम्मीने त्या केकसाठी आणि ती अगरबत्ती फुटली ती पुढे गेली काय माहिती. मी केक खाल्लं ना जेवण नाही खाऊ शकतो मी. वहिनीचं पुढे बी काही सुरू होतं बाबा. तुला आयडी सांगते सर्च कर. केक खायचा तर मला डब्बा भरून जेवण करायचं नसतं केक. काय सेड पूजा. हॅलो केक खायचा असतो. केकाने तोंड भरायचं नसतं. केक खराब करायचं नाही. त्यांना देऊन टाकते. ते असं लहान लेकरांकडे मग कमेंटमध्ये शिव्या आहे कधी. तर शिव्या म्हणजे वाईट बोलणे आहे. फॉलो नाही करत. शिव्या नाही बोलायचं. तुम्हाला द्यायला होतं ना सांग. तुम्हाला खायचं काय केकसाठी चालू आहे मागे सांगणार नाही होय. केकच कर राहिली बाबा. हा दे ना मग. केकाच्या मागच लागलेली. आता ऑर्डर दिलेली मस्तपैकी पावभाजीची पार्टी करतो आणि तुम्हाला दाखवतो पार्टी करताना नाही का. थोड्या वेळात तुम्हाला परत येऊन भेटतो. इकडे बसलेले फूड प्लाझामध्ये पावभाजी खायला. माहिती मला प्रतीकची मैत्रीण चला. गोविंदराज. बघा पाहुणे राहिली पाहुणे. स्टोऱ्या काढायला लागले. नाही तर काय टेन्शन मग? करायचं स्टोर आहे. मोबाईल जमा केले आता मी मोबाईलला. सगळे जे मोबाईल जमा आहेत माझ्याकडे. मोबाईल जमा करा सगळेच. आता खाऊन घ्या पहिले खाऊन घ्या नंतर बघू काय आहे. आणि प्रेम बघायची कमेंटमध्ये नक्की सांगा कशी त्याची प्रेम बघा. हे परत हिने दिली प्रतीक्षा. हां लिंबू खाणार कांदा तू काय खाणार नाही.
लिंबू खाणार मी दही नाही खाणार. हिने आधीच सांगितलं खायच्या आधीच तुम्हाला खाऊ वाटणार नाही असं करीन ते. आता बघा तुम्ही, मला माहिती आहे आदत से मजबूर आहे. हां आदत से मजबूर आहे कार्यक्रम, त्यामुळे कसं आहे ॲडजस्टमेंट करा आणि खायला जेवण करा. चला हे बघू शकता आता सकाळच्या टायमिंगला सगळ्यांना गुड मॉर्निंग. रात्री सेलिब्रेशन मस्तपैकी झालेलं आहे आणि आता सकाळ सकाळी मस्तपैकी आवरून तुमचा भाऊ बाहेर निघालेला आहे. आता कुठं चाललं तुम्हाला पुढं सांगेलच आणि ते येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. जास्तचा व्हिडिओ लांबच येईल. हे मागं हसू राहिली बघा कशी, तिला हसायला येऊ राहिलं नाही का. तर तुम्हाला सांगितलं मी हे फोटो कोणासाठी लावलेला आहे. तिकडे बघा तिथे फोटो दिसतोय. हे आता फोटो कोणासाठी लावलेला आहे ती सांगा तुम्हाला. कोणासाठी लावला फोटो? तुझ्यासाठी लावला नाही? हां त्याच तिच्यासाठी फोटो लावलेला आहे. तिचा फोटो तुम्हाला मी मोठा दाखवतो. आता मोठा काढणार आहे. नवीन एक फोटो प्रिंट काढणार आहे आम्ही. आणि ते बघा मागं दोघं जण कशी हसायला लागली. तुम्ही ती हसायला नाही, ही हसायला. तिला हसायला काय झालं काही. रात्री मस्तपैकी केक वगैरे कट केला पण त्या अगरबत्ती फुटली त्याचं मला वाईट वाटलं. आणि बाकी काही विषय नाही आहे, होत राहतं. व्हिडिओ पण असे काढले बाबा तर 30-30 सेकंदामध्ये व्हिडिओ आले तर सगळे ॲड करून ते मी ॲड करून तुम्हाला दाखवतो. आता म्हणजे तुम्ही बघितले असेल कदाचित, आज दाखवित नाही आहे, बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो. ते थोडे थोडे व्हिडिओ कटमध्ये आलेले आहेत, बाकीचा काही विषय नाही आहे. आता झालेला आहे. भरपूर जणांनी ॲनिव्हर्सरी विश केलं, त्यांना खूप सारा धन्यवाद. शिवानी कुठे आहे? शिवानी ही इकडे चल, इकडे 2 मिनटं इकडे. सगळ्यांना थँक्यू बोलून टाकू इकडे ना, या चल. तर माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल आमच्या लग्नावरच्या वाढदिवसासाठी. इकडे बघा मम्मी तोंडात पिन नाही घाला होती, चांगलं नाही का. आता सकाळी सकाळचे 10 वाजलेत आणि आता निघालो आम्ही. दुकानात जायचं होतं मला पण दुकानाचं कॅन्सल झालं. पप्पा चालले दुकानात, प्लॅन चेंज झाला. आता या मॅडमला जायचं आहे केंद्रामध्ये, तिला केंद्रात घेऊन चाललोय. आता आज मला काय केंद्रात जायचंय म्हणा. स्वामी समर्थाच्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला बोलूनच देत नाहीत बिलकुल, मधामध्येच आवाज येतो लगेच. कसं आहे माहिती का, आता मी सगळ्यांचा पर्सनल ड्रायव्हर झालेलो आहे. शिवानीचा, आता रेणुकाचा, सगळ्यांचा ड्रायव्हर झालेला आहे. पहिला गुरु हां सगळ्यात पहिला गुरु हे आहे. नमस्कार. ते पावडर बघा कसं लावून चालू आहे डायरेक्ट. मग किती अवघड काय मित्रांनो, कसं असतं ना आई लोकांचं, म्हणजे किती अवघड असतं आई लोकांचं बघा बरं. आहे आमच्याकडं. तर मित्रांनो आता निघालेलो मी, माझा हात धरून सगळं काम आणि पप्पानी सगळं काम अर्जंट घेतलेलं बघा. काय चाललंय माहिती का, आता जायचंय ना तिकडे बघा, हिला पण जायचंय. आता तिचा प्रॉब्लेम आहे, तिच्यामुळे गाडीवर कोणाला बसता येत नाही, ते वेगळी विषय राहिला. पण हा ती डबल सीट आहे त्याच्यामुळे कसं आहे तिला बसता येत नाही. तिचं डबल सीट त्याच्यामुळे ते बसता येत नाही. पण यांचं काय आहे, यांनी सगळ्याचे कामं अर्जंट घेऊन ठेवले. तर एक तर मला कामाला लावते नाही तर स्वतः कामाला लागते, काहीतरी विषय करते आणि तिला बी कामाला लावते. म्हणजे बाकीचे कामं करायचेच नाही, पाहुणे सगळे सोडून द्या, कामच करीत असं. ते पाहुणे आले का त्या पाहुण्यांना बी कामाला लावा, असा विषय आमच्याकडे नाही का. अगं बाई चले बाबा, चल इकडी माझ्या एकट्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे का. तर हे बघा ही आली आता. सगळ्यात लेट येणारी ही आहे माहिती का, सगळ्यात लेट व्हिडिओमध्ये येणारी ही आहे. काय पीठ म्हणत होती. सगळ्यांना थँक्यू बोल. भरपूर कमेंट आले, हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरीचा कमेंट भरपूर आल्या. तर त्या कमेंटला सगळ्यांना एकदमच थँक्यू देतो मी, कारण सगळ्यांना रिप्लाय असं एक फक्त सगळ्यांना लाईक दिलं जाईल. कारण रिप्लाय द्यायचं म्हणल्यावर टाईप करायचं म्हणलं जरा कंटाळा येतो, थोडा आळशी आहे मी. पकडून चाला. हां सगळी फॅमिली दाखव ना अशी. हां दिसली सगळी फॅमिली. मग हे बघा आमची सगळी फॅमिली आहे बघा. हे 3 जण, ही माझी मुलगी, हे कोण मित्रांनो, असं प्रश्न विचार तुम्हाला माहिती आहे पण तरी पण ती सांगा झाली. आणि हे बघा असा कॅमेरा कळला मला. मग हे बघा तिकडून नाही, मम्मी कडून मम्मी. हां थोडं वाकून वाटलंच मला. हे बघा सगळे लाईन मध्ये आलेलो आज, सगळे लाईन मध्ये रियुनियन झालेलं आहे. तिचे हजबंड नाही आले म्हणते परत. तिचे हजबंड येणार तर ते जरा कामात बिझी येतात. ते जरा कामात बिझी त्याच्यामुळे नाही आले. ते जरा लई मोठं काम आलेलं आहे त्यांच्या मागं, ते येणार आहे.
नाही ते म्हणजे ते काय विषय काय कारण त्यांना आता नाही. पुढे खर्च आहे त्याच्यामुळे काम करणं हा, ते खूप काम करतात ते सध्या कामात आहेत त्यांना खर्च करणं फोटो हा फोटो हिच्यासाठी लावला होता. हा जे तुम्ही विचारत होतात ना कमेंट मध्ये की हा फोटो कोणासाठी लावला Surprise होतं. सांगे काय काय केलं मग सरप्राईज होतं ना त्यांच्या हा, कोणासाठी ती बोलते तिच्या हिशोबाने तू काय हे बघा सासूकाची गडबड ती बोलत नाही ही पोरगी बोलत नाही त्याचा बोलते, वेगळाच ही विषय बोलते मग काय, आम्ही काय करू? मग ही पोरगी बोलत नाही तिचा वेगळा विषय आणि मला आरडा वागतं ते वेगळा विषय माझ्या गळ्याला ना एक दिवशी गळ्याचा टॉन्सिस बिन्सिस होऊन जाईन आरडू माहिती आहे का कारण मी काहून आवाज करतो कारण मला पाहुणीचा आवाज येऊ दे. मला काय वाटतं माहिती का मी काहून आवाज करतो माहिती का मित्रांनो मला असं वाटतं की व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी ऐकायला जावं नाही तुम्हाला एफर्ट पडावं नाही जास्त त्याच्यामुळे मी जोरात बोलतो यांचा कसा विषय मला नाही माहिती काय आहे. तुला काही बोलायचं का तिला स्वामीच्या मंदिरात हा जायचंय दर्शन. तिला मंदिरात जायसाठी उशीर झाला आता मी काय करतो इथं व्हिडिओ स्टॉप करतो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो परत एकदा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि गुरुपौर्णिमे सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी इथे एंड करावा कारण ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ आता पूर्ण तो पुढचं म्हणजे सगळा पूर्ण एक लॉंग व्हिडिओ होईल त्या हिशोबाने आता हा व्हिडिओ मला असं वाटतं की ते एंड करावं मी तुम्हाला परत नाही परत भेटतो मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बघा मोबाईलच्या नादले व्याकार नुसता मोबाईलमध्ये डोकं असतं हिला फक्त मोबाईल कळतो फक्त बाकी काही नाही म्हणजे कमेंट आत्ता घेतलाय सकाळी तुमच्याकडे दोन आहेत सकाळपासून तुमच्याकडे दोन कशाला म्हणजे बोलायला लागलं? कशाला बोलायला आता म्हणजे अरे पाहुणे आलेत घरात पाहुणे आले घरात भांडणं करत असते मित्रांनो पाहुणे आले चांगलं वाटतं का तसं पाहतो आता मग मी आता चला आता इथं व्हिडिओ मी एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा एकदम भारी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली ते पण टाकलं एक नॉर्मल गरिबीच केलेलं आम्ही नाही का आता इथं व्हिडिओ आता बंद करतो भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत लाईक करा शेअर करा